खरं तर हा व्हिडिओ शूट करून खूप वर्ष झालेले आहेत आणि पोस्ट करेन म्हटलं, पण मला पोस्ट करायला काही जमलं नाही. मी शेवटी आज एडिट करून टाकलेलं आहे. तर मी बनवले आहेत इथे तंदुरी बर्गर आणि हे खूप टेस्टी झाले होते. याच्यामध्ये अजिबात थोडंसं पण तेल टाकलं नव्हतं आणि खूप सोपी रेसिपी आहे. जर तुमच्याकडे तंदूर नसेल ना तर तुम्ही हे तव्यामध्ये पण बनवू शकता. मी पहिल्यांदा बटाटे उकडायला घातले होते, ते सोलून घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो. तर तो मी एकदम बारीक बारीक असं चिरून न घेता एक म्हणजे जो आपण चॉपर आहे ना त्याच्यामध्येच मी याला चिरून घेणार आहे एकत्रच सगळं, कारण टाईम वाचेल. आणि जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण ह्या गोष्टी करतच असाल किंवा नसेल करत तर नक्की ट्राय करून बघा. आणि एकदम छान असं बारीक झालं ते. आता हे जे बटाटे आहेत ना तर ते स्मॅश करून घ्यायचे. आता ज्याच्याकडे चॉपर नाही आहे ना तर त्यांनी एकदम बारीक साईजचं हे कट करून घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकायचं. यात तुम्ही ना कॉर्न आणि जे वाटाणे असतात ना तर ते पण टाकू शकता. नंतर याच्यामध्ये पिझ्झा सॉस, केचप, मियोनीज, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, काळी मिरीची पूड घातलेली आहे. इथं मी मीठ घातलेलं नाही आहे, कारण मियोनीजमध्ये, केचपमध्ये मीठ असतंच आणि मी अजून चीज वगैरे टाकणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मीठ घातलं नाही. आता तंदूर घेतलेला आहे. म्हटलं खूप दिवस झालं तंदूरचा पण उपयोग होत नाही आहे, तर करून बघूयात. म्हणून ही मी पण ट्राय केली आहे पहिल्यांदाच. इथं बर्गर बन आहे तर ते मी रेडीमेडच आणलेले आहेत. ते हे अशा प्रकारे कापून घ्यायचे. काही ठिकाणी कापलेले पण बर्गर बन मिळतात. आता याच्यावरती हे सगळं मिश्रण घालायचं आणि याला छान प्रेस करायचं. जर तुमच्याकडे हिरवी चटणी किंवा अजून तुम्हाला केचप, मियोनीज, पिझ्झा सॉस काय लावायचं असेल ना तर तुम्ही लावू शकता. आणि हे सगळं बर्गरवरती 4 बर्गरवरती मी हे लावून घेतलं. आता म्हटलं बर्गर बनवते तर फ्राईज बनवूयात, बेक करून कसे बनतायत ते बघूयात. म्हणून मी फ्रेंच फ्राईज आहेत ना ते पण बेक करायला ठेवलं. पहिल्यांदा मी ओपनमध्ये बेक केलेलं आहे, म्हणजे बटाट्याचं मिश्रण आहे ना तर ते छान असं भाजलं गेलं पाहिजे. आणि जे फ्राईज आहेत ना ते पण असे छान भाजायला लागले होते, म्हणजे मला वाटलं की आता खरंच भाजू शकतात. थोडेसे कच्चे होते. नंतर याच्यावरती मी काय केलं, चीज स्लाइस घातलं आणि सलाडमध्ये म्हणजे सलाडची जी पानं असतात तर ती घातलेली आहेत. वरतून बर्गरचे बन ठेवले आणि हे बर्गर तयार. आता फ्राईज तर काही म्हणजे छान असे बेक झाले नव्हते अजून, त्याला मी अजून बेक करणार होते छान कलर येईपर्यंत. म्हणून पहिल्यांदा मी इथं बर्गर काढून घेतले. खूप टेस्टी बनले होते खरंच हे बर्गर, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि नंतर मग फ्राईज पण छान बेक झाले आणि सगळ्यांनी मिळून मस्त एन्जॉय केलं. मुलं पण खुश झाले. एक थेंबही तेलाचा याच्यामध्ये टाकला नाही आणि खूप छान बर्गर झाले. नक्की ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काही विसरू नका.